आज आपण झटपट स्नॅकचा प्रकार बनवणार आहे. अगदी जबरदस्त आहे. अगदी मुलं आठवड्यातून 2-3 वेळा तरी तुम्हाला शाळेमध्ये डब्यासाठी बनवायला लावतील. इतका मस्त टेस्टी हा स्नॅक आहे. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. मस्त असा टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे. आता गॅस स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे. पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा लसूण असं खिसून टाकलेला आहे आणि मिरच्या बारीक अशा चिरून टाकलेल्या आहेत. आता लहान खूपच मुलं खात नसतील तर मिरच्या स्किप केल्या तरी चालतील. तर त्यामध्ये 1 पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि 1 चमचा असं बारीक चिरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता कोथिंबीर थोडी कमी जास्त टाकली तरी चालते आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरून असं मेथीची भाजी टाकली. त्याच्याऐवजी तुम्ही पालकाची भाजी टाकली तरी चालते आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता हे सर्व पाण्यामध्ये असं मिक्स करून 1-2 मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे. भाज्या लगेचच शिजल्या जातात आणि लसणाचे फ्लेवर पण लगेच उतरतो. आता त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. आता पीठ सगळीकडून असं पसरून टाकलेलं आहे. आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स जर आपल्याला थोडंसं वाटलं कोरडं आहे तर त्यामध्ये गरम 2-3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं त्याची उकड तयार करून घ्यायची. आता स्मॅश करायचं पहिल्यांदा, म्हणजे ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स होतं. आता हे सगळं असं आपल्याला कोरडं वाटतं पण नंतर ना ते चांगलं शिजलं जातं पाण्यामध्ये. आता गॅस मी स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि त्याच्यावर 1 मिनटं वाफ येण्यासाठी झाकण ठेवायचं. आता हे झाकण आपण ठेवल्यानंतर परत काढून घ्यायचं. आता हे बघा किती मस्त असं झालेलं आहे, एकजीव झालेले आहे. आता आपण त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आता ही उकड पूर्ण काढून घेतल्यानंतर त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आणि आपल्याला भाजेल म्हणून, आणि थंड पाण्याचा हात घेऊन थोडं पीठ असं हाताने मळून घ्यायचं. लगेच एकजीव असं होतं, म्हणजे ते आपल्याला मगाशी कोरडं वाटलं पण ते लगेचच जुळून येतं चांगलं असं मळून घेतल्यानंतर. हे बघा इतकं मस्त झालेलं आहे पीठ, म्हणजे आपला डो चांगला तांदळाचा झालेला आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण त्याचा डो बनवलेला आहे. अगदी सॉफ्ट आहे. आता तो अजून सॉफ्ट होण्यासाठी थोडा 5-10 मिनटं किंवा 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं. म्हणजे बघा आता 5 मिनटं झाकण काढल्यानंतर अगदी सॉफ्ट झालेला आहे आपला हा डो. मग आता हे पळपोटावर घेऊन चांगला मळून घ्यायचा परत एकदा. हाताने थोडंसं मळून घ्यायचा तो गोलाकारात किंवा असा रोल करून, आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे काढून घ्यायचे. आता हे छोटे गोळे काढल्यात किंवा त्यापेक्षा मोठे काढले तरीही चालतात. आता सर्व गोळे आपण काढून घेतलेले आहेत अगदी पेढ्यासारखे. आता एका बाउलमध्ये ठेवायचा. आता त्यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि तो पळपोटावर ठेवून त्याच्यावर तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ टाकलं तरीही चालतं, म्हणजे चांगली आपली लाटी तयार होती. हे बघा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला तो लाटायचा आहे. आणि जर थोडासा असा चिटकायला लागला तर परत असं लाटण्याला पण थोडंसं पीठ लावायचं. अशी मस्त अशी गोलाकार लाटी करायची. आता ह्याच्या कडेने थोडंसं आपल्याला कडा अशा ही होतात तर त्याची काही काळजी करायची नाही. आपली एक वाटी किंवा एक असं टोपण घ्यायचं, त्यांनी ते प्रेस करून त्याला मस्त असं पुरीसारखा आकार द्यायचा आणि एकसारखं असं काढून घ्यायचं. आता दुसरं पण आपण अशाच पद्धतीने करणार आहे. त्याची लाटी घ्यायची. आपल्याला कडांचा काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपण त्याची
साच्याने म्हणजे आपल्या वाटीने किंवा एखादं छोटं टोपण असतं त्यांनी जरी आपण पुरीसारखा आकार काढून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखं आपलं पुऱ्या तयार होतील. हे बघा, अशा पद्धतीनेच आता आपण सर्व लाटून घ्यायचं आहे. आता या सर्व पुऱ्या आपण काढून घेतलेल्या. आता गॅसवर कढई ठेवायची. आता कढई ठेवल्यानंतर तेल आता तुमच्या हिशोबाप्रमाणे टाका, जास्त कमी जास्त. आता मीडियम फ्लेमवर मी तेल तापवलेले आहे, थोडंसं टाकून घेतलेले. आता आता पुऱ्या टाकून घेत आहे. आता मी 2 अशा पहिल्यांदा पुऱ्या सोडत आहे, किंवा एक जरी सोडली तरी चालतंय. आता एक साईड चांगली पहिल्यांदा तळून घ्यायची, कारण कुठली पण गोष्ट तळताना एक साईड चांगली तळून घ्यायची, म्हणजे नंतरच उलटून घ्यायचे आहे, म्हणजे तुटण्याची शक्यता कमी असते. आता 2-3 मिनटं चांगले तळले की दुसरी साईड आपण उलटून घ्यायची. हे बघा, आता मी हे 2 टाकल्यामुळे एकमेकाला असे ही झालेले आहेत. आता ही वरची साईड चांगली तळलेली आहे. आता खालची पण तशाच पद्धतीने तळून घ्यायची. असा ब्राऊन कलर, असा थोडासा किंचितसा कलर चेंज झालेला आहे बघा. मस्त आपल्या पुऱ्या तळलेल्या आहेत. आता तळलेल्या क्रिस्पी पुऱ्या आपण जाळीवर किंवा टिश्यू पेपरवर ठेवू शकता. आता दुसरा घाणा घालताना पहिल्यांदा तेल चांगलं परत गरम करायचं, मग पुरी सोडायची. आता एक साईड चांगली तळून घ्यायची आहे. आता 1-2 मिनटं लागतात, मग दुसरी उलटून घ्यायची. असा जास्त वेळ लागत नाही आपल्याला नाश्ता बनवायला. हा पटकन असं झटपट आपल्या संध्याकाळचा चहा असतो, किंवा मुलांना सकाळ सकाळ टिफिनला जर आपण हे दिले तर मुलं आवडीने हे घेऊ शकतात. बाहेरचे जे कुरकुरे हे खाण्यापेक्षा असं मस्त असा आपला हा स्नॅक मुलांना पण देऊ शकतो, आपणही हेल्दी खाऊ शकतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. बघा किती मस्त असं आपल्या हा पुरी झालेली आहे, स्नॅक झालेला आहे. तोडलं तर बघा इतका क्रंची असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.